नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर गुड लाईफ विथ अक्षय. माझ्यासोबत आहे आई आणि ही आहे वहिनीचे आई. तर झालं असं की हे घरी आले होते भेटायला आणि आत्ता आम्ही चाललो आहे एकविरा देवीच्या दर्शनाला. तर म्हणलं ब्लॉग बनवावा, सो त्याच्यासाठी आता आम्ही इथून बसलो आहे. लाईक तिथं कसं जायचं तर ते मी तुम्हाला सांगतो. पुणे लोकल आहे. लोकलनी उतरायचं मळवली स्टेशनला. मळवली स्टेशनवर उतरल्यानंतर तिथून ऑटो भेटतात. तर 50 रुपये सीट असतं. ऑटोमध्ये बसायचं आणि डिरेक्टली ते पायथ्याला सोडतात आणि मग तिथून आपल्याला चालत जायला लागतं. तर आता आपण बसलो आहे ऑटोमध्ये, थोडा दाखवतो. आता या ठिकाणी आपण हायवे क्रॉस केला आहे. आता आपण एकविरा देवीच्या दर्शनाला जातो आहे आणि पायथ्याला उतरणार आहे. मग तिथून आपण चालत गड चढणार आहे. मी तुम्हाला दाखवतो आहे की कसं जायचं. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, लोकलने मळवली स्टेशनला उतरायचं. तिथून ऑटो मिळतात. ऑटो घ्यायची, 50 रुपये सीट घेतात आणि डिरेक्टली पायथ्याला उतरायचं. हायवे क्रॉस केला आहे. आता आपण पायथ्याला चाललो आहे. आपण आलोय पायथ्याला. इथे रिक्षा थांबते, मग इथून चालत जायला लागतं. हे जे मंदिर दिसतंय हे पायथ्याला एक छोटं मंदिर आहे आणि वरती चालत गेल्यानंतर एक मोठं मंदिर आहे. आता आधी आपल्याला या मंदिरात जायचं, पाय पाडायचं आणि मग इथून चालत वरती जायचं. इथं एक मंदिर आहे. पण जायचं कसं तर इथून जायचं. आधी इथं पाय पडायचं आणि मग तिकडून रस्ता आहे, पायऱ्या आहेत आणि मग वरती जायचं. आता मार्गशीर्ष महिना चालू आहे, त्याच्यामुळं खूप गर्दी आहे. तुम्ही बघणार ना, वरती पण खूप गर्दी आहे. आता जर ज्यांना बसने जायचं आहे, बसने नाही, ज्यांना ऑटोने जायचं आहे त्यांना ऑटो डिरेक्टली वरती सोडा. इथं हारचे दुकान आहेत. हार फुल ज्यांना घ्यायचं ते इथं घेतात आणि चप्पल पण काढतात इथं. आणि मग पायी पायी आपण जाऊ शकतो विदाऊट चप्पल. हे पायथ्याचं मंदिर आहे.
आहे आणि एक विरा. हे पायथ्याचं मंदिर आहे. ज्यांना वरती जायला शक्य नाही आहे ते खाली पाय पडतात. तो पाया पडलोय. आता पायऱ्या चढत वरती जायचं. तर पाया पडलोय खाली पायथ्याच्या मंदिरात. आता वरती जाणार पायऱ्या चढून. आता इथं पायऱ्या खूप आहेत चढायला. जायचं असतं. आता इथं माझ्यासोबत कोणी कॅमेरामॅन नाही आहे, त्यामुळे मीच कॅमेरामॅन आणि मीच अँकर आहे. आता आपण पायऱ्या चढून वरती जाऊ. वरती गेल्यानंतर मी तुम्हाला तुमचं पण दर्शन होईल माझ्यासोबत. प्रियंका दे बाळा 5 रुपये. ते पण आईला लागलाय दम. आईला दम लागलाय. चला आई. आणि आपल्याला खूप वर जायचं आहे. तरी आज गर्दी आहे. जनरली एवढी गर्दी नसते कधी. वरती गेलं ना, वरतून व्ह्यू खूप छान आहे. छोटे मोठे दुकान आहेत. स्टॉल आहेत छोटे छोटे खेळणी किंवा दुसरं काय घ्यायचं असेल तर.
पहिले करतो का क्लिअर मला सांग. नाही दिलं तर ते बाप बोलले तुला काय? हा? आणि तिथेच त्याच्यात ना खालती काय नाही वाटत नाही. व्ह्यू किती चांगला आहे इथं. सगळं करायचं लागतं नियोजन बाबा. आता पुढल्या वेळेस आमच्या ड्युटीला ये. हा? तिकडून जायचंय ना आपल्याला. इथं इतकं भारी वातावरण आहे. काय काय फायनली सगळ्या पायऱ्या संपल्यात आणि आपण वरती गड चढून आलो. आता इथला व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी. किती वरती आलो आहे आपण आणि किती छान वातावरण आहे ते दाखवतो मी. म्हणजे तुझी दी ना हे बघा हे कसं आहे. खूप जुन्या काळातलं आहे आणि असं म्हणतात की पांडव जेव्हा अज्ञातवासमध्ये होते तर तेव्हा तेव्हा ते इथं राहत होते. तेव्हा त्यांनी इथं वास केला होता आणि तेव्हा ही देवी प्रकट झाली होती, एकविरा देवी. मग तेव्हा हे मंदिर जे बांधलंय ते पांडवांच्या काळातलं आहे. हा व्ह्यू मी तुम्हाला आता पुढे जाऊन दाखवतो. आपण पायऱ्या चढून वरती आलो आहे फायनली. इथं मागं एकविरा देवीचं मंदिर आहे जिथं आपण आता जाणार आहे दर्शनाला. इथला व्ह्यू दाखवतो मी. वरती आल्यानंतर तुम्हाला किती चांगला व्ह्यू बघायला मिळतो. तर जेव्हा आपण एवढ्या पायऱ्या चढून वरती येतो तेव्हा आपल्याला असं दृश्य बघायला मिळतं. एकदम शांत वातावरण आहे आणि एकदम प्रसन्न आहे. एकदम हॅपी वाटतं वरती आल्यावर.
पावसाळ्यात अजून छान दिसतं. सगळीकडं गवत आलेलं असतं, हिरवंगार दिसतं. काय आता आपण लाईनमध्ये जाऊया. आता लाईनमध्ये थांबतोय. लाईनमध्ये जाणार आणि आपण दर्शन करणार. लाईनमध्ये पुढं जातोय दर्शनासाठी. इथं गर्दी तर दिसत नाही, पण आता माहीत नाही पुढं आतमध्ये गेल्यानंतर गर्दी आहे की नाही. होप सो की गर्दी नसावी, म्हणजे लवकर दर्शन होईल आणि लवकर आपल्याला जाता येईल. कारण जाताना आता लोकलनीच जावं लागणार आहे. जर उशीर झाला तर मग लेट थांबावं लागेल, खूप वेळ थांबावं लागेल स्टेशनवर. आई म्हणत होती तूच जावरती आणि दर्शन कर, तिला दम लागतो. म्हणलं चल. असं म्हणतात की जेव्हा आपण कुठल्या पण देवाच्या दर्शनाला जातो आणि पायऱ्या चढायला लागतात आपल्याला, तेव्हा आपलं पाप जे असतं ते कमी होतं. आपल्याला जो आपल्या आयुष्यात होणारा त्रास आहे तो कमी होतो आणि आपल्याला त्याचं पुण्य मिळतं. त्यामुळं शक्यतो पायऱ्या चढूनच वरती जावं आणि दर्शन करावं. आणि मी स्पेसिफिकली जेव्हा कुठल्या पण दर्शनाला जातो तेव्हा चप्पल घालत नाही. तेव्हा मी विदाऊट चप्पल चालतो, मग दम नाही लागत. आता काहीच गर्दी नाही आहे, पुढं पण गर्दी नसावी, जे दर्शन पटकन होईल. इथून पुढं मला वाटतंय गर्दी दिसतीये, पण जास्त नाही आहे. अजून पुढं गेल्यावर कळणार. आता इथून पुढं गर्दी आहे, त्यामुळं लाईनमध्ये थांबायला लागेल. एकच मिनटं दादा. आता दर्शन घेऊन आपण बाहेर चाललो आहे मी. तर तिथं स्पेसिफिकली मोबाईल अजिबात अलाउड करत नव्हते, अलाउ नव्हता तिथं. त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवण्याचा पण प्रयत्न केला, पण ते मला ओरडले की व्हिडिओ बंद कर. मी 2दा ट्राय केलं, पण तिथं मला व्हिडिओ नाही बनवता आला. पण काही नाही, मी तुम्हाला पायथ्याला एकविरा देवीचं दर्शन केलेलंच आहे आपण. तर आपण आलोय परत बाहेर दर्शन करून. कशाचं आहे दादा हे? शिपाई रक्षक. अच्छा. तर मित्रांनो, आता अंधार पडलाय, तर आपण इथं नाईटचा व्ह्यू बघूया. रात्री किती छान व्ह्यू दिसतो वरून, ते दाखवतो मी तुम्हाला. तर आता रात्र झाली आहे, तर रात्रीचं कसं व्ह्यू येतो इथून ते बघा. हे एकविरा आईचं दर्शन झालं आहे. हे एकविरा आईचं मंदिर आहे या ठिकाणी.
जिथं आपण आता दर्शनाला गेलो होतो. आणि हे बघा, हे मंदिर आहे जिथं आपण दर्शन केलं. आणि हे इतकं उंच आहे की इथून हे बघा असा व्ह्यू येतो. खूप छान व्ह्यू येतो. तो खूप खोल आहे. तर बघितलं रात्रीचा व्ह्यू कसा येतो इथं, कसा दिसतं रात्रीचं वरून बघितल्यावर. तर आता आपण परत घरी जातोय. लवकर स्टेशनवर पोचायचं आहे म्हणजे लोकल मिळेल, म्हणजे लवकर आपल्याला जाता येईल. स्ट्राईट लागते हो, आपण प्रसाद घेतला. आता प्रसाद घेऊन घरी जातोय. तर अशा प्रकारे खूप चांगलं दर्शन झालं आहे एकविरा देवीचं. फक्त प्रॉब्लेम एकच झाला की वरती मोबाईल अलाव नव्हता, त्यामुळे मला व्हिडिओ नाही बनवता आला. पण काही प्रॉब्लेम नाही. जे पायथ्याला मंदिर आहे तिथं मी एकविरा देवीची मूर्ती तुम्हाला दाखवलेली आहे, तर तुम्ही पण दर्शन केलेलं आहे. सो खूप चांगलं दर्शन झालं. आजचा दिवस पण चांगला होता. असं काही डोक्यात नव्हतं की आज देवीच्या दर्शनाला येणार आहे. अचानक दर्शन झालं, खूप चांगलं वाटलं. आजचा दिवस खूप चांगला गेला. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढे येणारे सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. शिवाय आजचा व्हिडिओ तुम्ही इथं एकविरा देवीला जर आले नसाल तर तुम्हाला हे पण कळलं की कसं यायचं आहे, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय आई, बाय कर, बाय करा, बाय बाय. बाय. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.